नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आपली व्हेज कुर्मा। सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। अगदी रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी व भन्नाट अशी आपली आजची व्हेज कुर्मा रेसिपी झाली की तुम्ही सुद्धा बोटे चाटून खाल। चला तर मग रेसिपीला अधिक वेळ न लावता पटकन सुरुवात करू। तर इथं मी प्लेटमध्ये काही भाज्या काढून घेतलेल्या आहे। सुरुवातीला साल काढून बटाटा कापून घ्यायचा आहे, फ्लावर, गाजर, बीन्स आणि पनीर पण लागणार आहे आणि फ्रेश मटार। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता। एक लाल रंगाचा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे आणि एक कांदा उभा कापून घ्यायचा। एक चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची। आता शेगडीवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचे। तेल हलकंसं गरम झालं की आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून कापून घ्यायच्या आहे। त्यानंतर कढईमध्ये टाकायच्या। भाज्या छान तेलामध्ये 5 ते 7 मिनिटं हाय फ्लेमवरती परतवून घ्यायच्या आहे, म्हणजे भाज्यांमधला कच्चापणा आहे ना थोडासा कमी होतो। त्यानंतर भाज्या आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायच्या आहे। पुन्हा कढईमध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल टाकायचे। तेलामध्ये उभा कापलेला कांदा आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान असा लाल रंगावरती परतवून घ्यायचा आहे। कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला की यामध्ये आपल्याला थोडंसं किसलेलं खोबरं टाकायचे 2-3 चमचे आणि 20 ते 25 काजू टाकायचे। 1 चमचा खसखस टाकायची। आता 5 ते 6 मिनिटं आपल्याला वाटण छान तेलामध्ये परतवून घ्यायचे। हलकासा रंग चेंज झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक कापलेला टोमॅटोही टाकायचा आहे। टोमॅटो पण वाटणामध्ये एखादं मिनिटभर आहे ना चांगला परतवून घ्यायचा। त्यानंतर वाटण थंड होऊ द्यायचं। तर चला, आज माझ्या किचनमध्ये नवीन आगोरोचं मिक्सर ब्लेंडर आलेले आहे। तर यामध्येच आज आपण ग्रेव्हीचं वाटण करणार आहोत। याचा रंगही खूप सुरेख आलेला आहे, रेड कलर। तर हे 400 वॉटचं 100% कॉपरची मोटर असलेलं आगोरो मिक्सर ब्लेंडर। यासोबत आपल्याला 3 प्रकारचे जार मिळतात, 700 ml, 500 ml आणि 300 ml। तर यामध्ये आपण ब्लेंडर आणि ग्राइंडर दोन्ही करू शकतो। याच्या 2 जारला आपल्याला ब्लेड आलेले आहे। तर हे क्रॉसमध्ये 4 पात्यांचं ब्लेड आलेलं आहे आणि यामध्ये 2 पात्यांचं ब्लेड आलेलं आहे। आणि यामध्ये आपण ज्यूस, शेक, स्मूथी काही पण करू शकतो। तर याला आहे ना खूप छान असं झाकण आलेलं आहे। असंही तुम्ही याला लावून पिऊ शकता किंवा मग फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। तर हे बघा किती सुंदर आहे। आणि याला अजून 2 झाकण आलेली आहे। तर हे बघा, हे एक होलचं झाकण आणि हे एक प्लेन झाकण आहे। तर तुम्ही हे कोणत्याही जारला लावू शकता। यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला, कोल्ड कॉफी, शेक, ज्यूस, भाज्यांची ग्रेव्ही काही ग्राइंड करू शकता। अशा प्रकारे कोणत्याही जारला कोणतंही मिक्सर किंवा झाकण बसवलं जातं। आता हे जार मिक्सरला लावताना आहे ना मिक्सरला 3 ठिकाणी अशा प्रकारे होल दिलेले आहे। त्या होलमध्ये आहे ना आपल्याला हे जार व्यवस्थित फिट करायचे, तरच आपलं हे मिक्सर ब्लेंडर चालू होईल, नाहीतर होणार नाही। अशा प्रकारे छान असं फिट केल्यानंतर मग ते आपल्याला यूज करायचे। या भांड्यामध्ये आता आपल्याला वाटण काढून घ्यायचंय। वाटण टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि आपल्याला बटन दाबून याला चांगलं बारीक करायचं आहे, एकदम बारीक पेस्ट करायची। अगदी 2-3 सेकंदामध्येच आपल्या ग्रेव्हीची पेस्ट आहे ना छान अशी वाटून झालेली आहे। तर आता आपण हे काढून घेऊ। तर बघू शकता, आता पुन्हा कढईमध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल टाकायचे। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे। तर इथं मी 4-5 मिरे, 4-5 लवंग, 1 स्टार फूल, दालचिनीचे 2-3 तुकडे घेतलेले। थोड्याशा तेलामध्ये आपल्याला खडे मसालेना परतवून घ्यायचे। यामध्ये मी थोडेसे जिरे पण टाकले, अर्धा चमचा। नंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट पण टाकली। आलं लसणाची पेस्ट अर्धा 1 मिनिट छान तेलामध्ये परतवून घ्यायची, म्हणजे त्यातला कच्चापणा आहे ना कमी होतो। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। तर पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला। माझा चमचा जरा छोटा आहे, त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते। तर मसाले छान असे तेलामध्ये परतवून घ्या। तेलात मसाले परतले की यामध्ये आपल्याला 2-2.5 चमचे दही टाकायचं आहे। दही खूप जास्त आंबट पण नसलं पाहिजे। तर दही तेलात मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचं एखादा 2 मिनिट। त्यानंतर आपल्याला तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। वाटण सर्व टाकल्यानंतर पुन्हा वाटण पण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। एक 5 मिनिट आपल्याला हे वाटण तेलामध्ये असं परतायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं भांडं धुवून पाणी टाकायचं आहे। इथं मी पाणी अंदाजेनुसारच टाकते, तुम्हाला भाजी कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी इथे वापरू शकता। हे मिक्सर ब्लेंडर यूज केल्यानंतर स्वच्छ करायलाही अगदी सोपं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे याला खोलून घ्यायचं आहे। नंतर तुम्ही थोड्याशा पाण्याने वॉश करू शकता
आणि नंतर मग आपल्याला एखाद्या कोरड्या नॅपकिनने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, म्हणजे ते खराब होणार नाही. अशा प्रकारे याचा वापर करायचा आहे. तुम्हाला जर हे अगारो मिक्सर ब्लेंडर आवडलं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आता यामध्ये 1 चमचा बारीक चवीनुसार मीठ टाकायचं आणि तेलामध्ये ज्या भाज्या फ्राय केलेल्या होत्या त्या सर्व भाज्या आपण ग्रेव्हीमध्ये टाकल्या आहे. त्यामध्ये आपण पनीर पण टाकलं आहे. पनीर मी इथे तेलामध्ये फ्राय केलं नव्हतं, तसंच टाकलं. आता यामध्ये पाणी टाकण्याची काही आवश्यकता नाही. यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी कसुरी मेथी टाकायची आहे. थोडीशी हाताने क्रश करून टाका, म्हणजे टेस्ट छान लागते. आता कढईवरती झाकण ठेवून फक्त 5 ते 7 मिनटं मंद आचेवरती भाजीला शिजू द्यायचे. तर ही व्हेज कुर्मा तुम्ही चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. उद्या अशाच नवीन रेसिपीसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.